दिसते ना व्यवस्थित? हां. आता आपण जे काय बघितलं जी एस आर 1ला आपण अपलोड करतो, इनवॉइस अपलोड करतो. आपण ज्यावेळेस आय टी सी बघणार आहोत इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याचा बेस पण तुमचा इनवॉइस आहे. त्यामुळे इनवॉइस हा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आणि हा एव्हिडन्स आहे. तुम्ही जेव्हा आय टी सी क्लेम कराल तर तुम्ही ॲक्च्युली गुड्स रिसिव्ह केलेले पाहिजे, सर्व्हिस रिसिव्ह केलेली पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे त्याचा डॉक्युमेंट प्रूफ. आता पुढे तुम्हाला इयरली रिटर्न म्हणजे आपला ॲन्युअल रिटर्न आहे जी एस आर 9, तो केल्यानंतर पुढे तुम्हाला 72 मंथ्स म्हणजे 6 वर्ष तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे ठेवायला लागतात. त्यातला हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे की टॅक्स इनवॉइस, ज्याच्या बेसवर तुम्ही इनपुट टॅक्ससाठी क्लेम केलेलं आहे. त्यामुळे ह्याचं आपल्याला महत्त्व कळलं पाहिजे, कशा प्रकारचा हे डॉक्युमेंट बनवावं लागतं, केव्हा बनवायला लागतं, सेक्शन कुठले आहेत त्याचे तुम्ही बघाल. त्याचं सेक्शन 31 टॅक्स इनवॉइस, सेक्शन 32 प्रोहिबिशन ऑफ ऑथोराइज कलेक्शन ऑफ टॅक्स, सेक्शन 33 अमाऊंट ऑफ टॅक्स टू बी इंडिकेटेड इन टॅक्स इनवॉइस आणि अदर डॉक्युमेंट, आणि महत्त्वाचं आपलं डेबिट नोट क्रेडिट नोट, डेबिट नोट क्रेडिट नोट. आणि ते एक अमेंडमेंट झाली होऊन आलेलं आहे 31A फॅसिलिटी ऑफ डिजिटल पेमेंट टू रिसिपिएंट. हे 5 सेक्शन आहेत, टॅक्स इनवॉइस, क्रेडिट अँड डेबिट नोट. त्यामध्ये रूल बघा किती आहेत, 46 पासून 55A पर्यंत रूल आहेत. आता फक्त टॅक्स इनवॉइस हा एकच डॉक्युमेंट नसतो. टॅक्स इनवॉइस आहे, मग इथे बघा 46A मध्ये आला इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय, टाइम लिमिट फॉर इश्युइंग टॅक्स इनवॉइस, मॅनर ऑफ इश्युइंग इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, रिसीट वाउचर, रिफंड वाउचर, पेमेंट वाउचर, टॅक्स इनवॉइस इन स्पेशल केसेस, सर्व्हिसच्या केसमध्ये, टॅक्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस. बस किंवा सांगितलं आहे की टॅक्स इनवॉइसचं बिल ऑफ सप्लाय तुम्ही बरोबर ठेवून ट्रान्सपोर्ट करा, हे 55A मध्ये. आता एवढे रूल तुम्हाला कळले, त्याचं महत्त्व कळलं, तर पुढे जाऊन हेच इनवॉइस किंवा डेबिट क्रेडिट नोट तुम्ही जी एस आर 1मध्ये पण गव्हर्नमेंटला अपलोड करून कळवता की हा आमचा सप्लाय झाला आहे. आणि जो क्लेम आपण घेतो आय टी सीचा, तो पण आपण काय करतो इनवर्ड सप्लायच्या जे आपले इनवॉइस आहे त्यावरती घेतो. त्यामुळे आउटवर्ड सप्लायमध्ये जी एस आर 1मध्ये इनवॉइस लागतो आणि इनवर्ड सप्लायमध्ये पण तुम्हाला त्याचा आय टी सी क्लेम करण्याकरता पण इनवॉइस लागतो. इनवॉइस कधी बनवायचा, डेबिट नोट क्रेडिट नोट कधी बनवायचा, हे सगळं यामध्ये सांगितलं आहे. आता एक सप्लायर आहे, त्या सप्लायरला डिफाईन केलं आहे की सप्लायर म्हणजे काय, कोण सप्लायर, हे तुम्हाला क्लॉज 105मध्ये डिफाईन केलं आहे. सप्लायर इन रिलेशन टू एनी गुड्स और सर्विसेस और बोथ शॅल मीन द पर्सन सप्लाइंग द सेड गुड्स और सर्विसेस और बोथ. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे, जो व्यक्ती, जो टॅक्सेबल पर्सन गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतो आहे, आणि इन्क्लूड दिलं आहे अँड इन्क्लूड ॲन एजंट ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर इन रिलेशन टू द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ सप्लायड. जे सप्लाय केलं जातं आहे तो व्यक्ती किंवा त्याच्या वतीने जो सप्लाय करतो तो तुमच्या सप्लायरच्या डेफिनेशनमध्ये येतो. रिसिपियंट कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, रिसिपियंट ऑफ सप्लाय गुड्स सर्व्हिसेस और बोथ मीन्स वेअर कन्सिडरेशन इज पेएबल. आणि जर ब्रँच असेल तर एक ब्रँच दुसऱ्या ब्रँचला सर्व्हिस देते किंवा गुड्स देते, त्यावेळेस कन्सिडरेशनचा विषय नसतो. पण ज्यावेळेस ब्रँच नाही आहे, तुम्ही मार्केटमध्ये कोणालाही सप्लाय कराल तर तुमचा उद्देशच काय, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काहीतरी कन्सिडरेशन पाहिजे. पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ द पर्सन हू इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन. कन्सिडरेशन आहे सप्लायच्या अगेन्स्ट, तुम्ही गुड्स सप्लाय करताय किंवा सर्व्हिस सप्लाय करताय त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कन्सिडरेशन ज्यावेळेस एक्सपेक्ट करता त्यावेळेस जो ते पे करेल तो काय, तो कोण आहे, रिसिपियंट आहे. आपण आपल्या केसमध्ये बायर म्हणतो, कस्टमर म्हणतो, पण त्यांनी रिसिपियंट म्हटलं. इकडे तुम्ही रिसिपियंट समजा की जेव्हा तुम्हाला इकडे वर्डिंग येईल, सप्लायर वर्डिंग येईल म्हणजे सेलर, आणि ज्यावेळेस रिसिपियंट वर्डिंग येईल तेव्हा तुम्ही बायर, कस्टमर अशा प्रकारे समजू शकता. पण त्यांनी रिसिपियंट म्हटलं म्हणजे आपल्याला नक्की अर्थात काय समजून घ्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. वेअर नो कन्सिडरेशन. आता ब्रँच आहे किंवा अशा प्रकारचं जेव्हा सप्लाय केलं जातं त्यावेळेस कन्सिडरेशन पे केलं जात नाही.
Consideration, no consideration is payable for the supply of goods, the person to whom the goods are delivered or made available. डिलिव्हरी ज्याला होईल किंवा गुड्स ज्याला अवेलेबल करून दिले जातील, or to whom possession of use of the goods is given or made available. ज्याला उपलब्ध होतील ते गुड्स किंवा ज्याला त्याचं पजेशन मालकी यूज करायला मिळेल तो कोण असणार आहे? रिसिपियंट असणार आहे. आणि सेम सर्व्हिसच्या केसमध्ये नो कन्सिडरेशन, तर द पर्सन टू हुम द सर्व्हिस इज रेंडर, ज्याला सर्व्हिस दिली जाईल तो असेल रेसिपियंट. Any reference to a person to whom a supply is made shall be construed as a reference to the recipient of the supply. Shall include agent acting as on behalf of the recipient in relation to the goods or services or both supplied. वरती आपल्याला सगळीकडे दिलंच आहे, प्लस काय रेफरन्स असेल? सप्लाय ज्याला होतोय एजंट थ्रू होतोय, एजंटला होतोय, तो रिसिपियंट असेल. आपले डॉक्युमेंट आहेत क्रेडिट नोट, डेबिट नोट आणि इनवॉइस. तर ते पण तुम्हाला सांगितलं आहे. क्रेडिट नोट मीन्स अ डॉक्युमेंट इश्यूड बाय अ रजिस्टर्ड पर्सन अंडर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 34 क्लॉज 237. क्रेडिट नोट मीन्स. डेबिट नोट मीन्स अ डॉक्युमेंट इश्यूड बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर सबसेक्शन 30. बघा इथे कसं आहे, 34(1) मध्ये रजिस्टर्ड पर्सन अंडर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 34 आणि 34(3) डेबिट नोट ॲज पर क्लॉज 38 सेक्शन 2. इनवॉइस सेक्शन 2 क्लॉज 66 मीन्स द टॅक्स इनवॉइस रेफर्ड टू इन सेक्शन 31. 31 मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट बनवायला सांगितलं आहे ज्या प्रकारचं 31(1) मध्ये किंवा 31(3) मध्ये, हां 34 मध्ये, 34(3) की 34(1) मध्ये ते डेबिट क्रेडिट नोट येईल. आणि इनवॉइस कुठे येईल? तर 31 मध्ये. सेक्शन तुम्ही 31 बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की कशाला इनवॉइस म्हणतात. इनवॉइस और टॅक्स इनवॉइस. आणि क्रेडिट नोट डेबिट नोट करायला तुम्हाला सेक्शन 34 आहे. जेव्हा क्वार्टर हा शब्द येतो, क्वार्टर तुम्हाला क्लॉज 92 मध्ये दिलं आहे की क्वार्टर कशाला म्हणाल? शॅल मीन अ पिरियड कॉम्प्रेसिंग 3 कॉन्सिक्युटिव्ह कॅलेंडर मंथ्स. आपण जेव्हा म्हणतो वेगळ्या रिटर्न क्वार्टरली आहे त्यावेळेस त्यांनी क्लिअर दिलं आहे एंडिंग ऑन लास्ट डे ऑफ मार्च, जून, सप्टेंबर और डिसेंबर. क्वार्टर एंड कधी होईल? जानेवारीचं मार्चला, जून एप्रिल मे जून, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. ठीक आहे. तर आपल्याला आता क्लिअर आहे की आपल्याला हे 5 सेक्शन बघायचे आहेत. 31, 31A, 32, 33, 34. तुम्ही सेक्शन बघाल, ॲक्ट काढून बघाल, तुम्हाला हे सगळं दिसेल. सेक्शन 1 काय आहे? त्यामध्ये 2 सबसेक्शन आहेत, एक प्रोव्हिजन. 31(2) मध्ये सर्व्हिसबद्दल आहे, इथे गुड्सबद्दल आहे. मी वाचल्यावर मला कळतं की जेव्हा जेव्हा सेक्शन लिहिले जातात तेव्हा केव्हा केव्हा एकच प्रोव्हिजन ही गुड्स करता पण ॲप्लिकेबल होते, सर्व्हिस करता पण ॲप्लिकेबल होते. पण केव्हा वेळा कसं होतं, गुड्स करता थोडी वेगळी प्रोव्हिजन असते आणि सर्व्हिसेस करता सेम प्रोव्हिजन ॲप्लिकेबल करता येत नाही. त्यामुळे सबसेक्शन 1 मध्ये गुड्स करता प्रोव्हिजन आहे, सबसेक्शन 2 मध्ये सर्व्हिसेस करता प्रोव्हिजन आहे. आणि एखादी एक प्रोव्हिजन केली का त्याला काय अपवाद असेल तो मग प्रोव्हिजनमध्ये येतो. तसे इथे पण तुम्हाला अपवाद आहेत. 1 मध्ये गुड्स करताय, 2 मध्ये सर्व्हिसेस करताय. मला वाचल्यावरती सगळं कळलं, तर पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. पुढे आपण मग वेगळी स्लाईड बनवून त्यामध्ये सगळं एक्सप्लेन केलेले आहे. पहिले आपण समजून घेतो की किती सेक्शन आहेत. तिसरा जो आहे, तिसऱ्यामध्ये गुड सर्व्हिसेस जशा आहेत तशा काही स्पेशल केसेस आहेत. त्या स्पेशल केसेस त्यांनी सबसेक्शन 3 मध्ये कव्हर केल्या आहेत. आणि मग त्यामध्ये A, B, C, D, E, F, G हे वेगवेगळे क्लॉज ठेवले आहेत. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आणखीन काय त्यांनी डॉक्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे. 4 मध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. तुमचा जो सप्लाय आहे तो सप्लाय केला का तिथे तुमचा सप्लाय एंड झाला, संपला विषय. त्याच्या आगेच पेमेंट येईल, तुमचं ट्रान्झॅक्शन एंड झालं.
पण केव्हा केव्हा कसं आहे कंटिन्युअस आपला गुड्स असतो. एखादा बिल्डिंग बांधतोय तर ठराविक पिरियडनी सिमेंट लागत असतं, सिमेंट घेत असेल, मग त्याचं पेमेंट कसं करायचं, कशा प्रकारे किती माल पोचवला आहे कसं कळणार, मग त्याचं काय स्टेटमेंट बनवणार, मंथली बनवणार, विकली बनवणार, पेमेंट कसं करणार, मंथली करणार, विकली करणार, त्यांच्याप्रमाणे मग त्याचा इन्व्हॉइस कसा बनवायचा हे तुम्हाला इन केस ऑफ कंटिन्युअस आपल्या गुड्समध्ये मिळेल. सेम मग कंटिन्युअस आपल्या सर्व्हिस पण येऊ शकतं. कंटिन्युअस आपल्या सर्व्हिस तुमचं जसं काय मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असेल की AC मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहे, चालू राहील वर्षभर, महिन्याने येऊन चेक करेल, मेंटेनन्स बघेल, क्वार्टरली येईल, अशा प्रकारे जर तुमचं आज काम असेल मग कंटिन्युअस आपल्या सर्व्हिसमध्ये ते येतं. जर मध्येच समजा सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सर्व्हिस बरोबर देत नाही किंवा काय प्रॉब्लेम म्हणून सर्व्हिस बंद केली, मग कशा प्रकारे इन्व्हॉइस बनवायचा हे काय. आणखी नाही काय, केव्हा केव्हा गुड्स पाठवले जातात, गुड्स पाठवले जातात आणि सांगितलं जातं की तुम्ही गुड्स विका. गुड्स जर तुम्ही ठेवले, ॲप्रूव्ह केले तर मग तुम्ही घेतल्याचं होईल. एरवी कसं असतं की तुम्ही PO पाठवता, गुड्स मागवता आणि मग ते गुड्स तुम्हाला सेल करायचे असतात, पण इथे तुमचा परचेस कंप्लीट होतो. इथे काही केसमध्ये असं की परचेस कंप्लीट होत नाही. सप्लायर सांगतो की आम्ही तुम्हाला गुड्स पाठवतो, तर रिसिपेंट म्हणतो की मला एवढ्या गुड्सची गरज नाही, माझ्याकडे एवढे पैसे जरा पेमेंट नाही. तो म्हणतो की तुम्ही गुड्स ठेवा, विकले गेले तर पेमेंट करा, अदरवाईज मी गुड्स परत घेऊन देईन. हां, मग या केसमध्ये जर त्यांनी गुड्स घेतले नाही, परचेस केलेच नाही, तर मग इन्व्हॉइस कसा बनणार. मग अशा वेगळ्या केसमध्ये कशा प्रकारे इन्व्हॉइस बनवता येईल त्याकरता तुम्हाला सबसेक्शन 7 आहे, तो बघायचा आपल्याला. आता गुड्स करता किती सेक्शन आले, आता मी जे वाचलं त्यातून मला लक्षात आलं की गुड्स करा सेक्शन किती आहेत. 31(1) नॉर्मल केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, 31(1). 31(2) मध्ये सर्व्हिसेसचा उल्लेख आहे. आपण 31(3) बघितला, त्यामध्ये काही स्पेशल केसेस आहेत, मी तुम्हाला म्हटलं की स्पेशल केसेस आहेत, तो मी बाजूला काढला की त्यामध्ये गुड सर्व्हिसेस करता काही वेगळा विषय तो बाजूला काढला. कंटिन्युअस आपल्या गुड्स आहे आणि याचा बघितला शेवटचा की गुड्स ॲप्रूव्ह होतील किंवा मग परत पाठवले जातील, 31(7). सर्व्हिसच्या केसमध्ये नॉर्मल सर्व्हिस, कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आणि मग सर्व्हिस सीज केली, स्टॉप केली, तर मग इन्व्हॉइस कशा प्रकारे बनेल बस हे आपल्याला समजून घ्यायचे. इन्व्हॉइस हा प्रत्येकाला बनवावाच लागतो. जर GSTमध्ये एखादं रेशन घेतलं, तो टॅक्सेबल पर्सन आहे, तर प्रत्येक टॅक्सेबल पर्सन करता इन्व्हॉइस वेळेवर बनवला जाणं, ज्या नियमामध्ये जे कंटेंट दिले ते कंटेंट त्याच्या इन्व्हॉइसमध्ये असणं हे सगळं गरजेचं आहे. मग रूल कुठले आहेत, टॅक्स इन्व्हॉइस बनवायला लागेल, मग त्यामध्ये रूल 46 प्रमाणे टॅक्स इन्व्हॉइस येतो. रूल 46 हे प्रमाणे इन्व्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय येतो. टाईम लिमिट 31(1), 31(2), 31(4), 31(5) साठी काय टाईम लिमिट दिलेलं आहे, ते तुम्हाला 48 मध्ये येईल. 49 बिल ऑफ सप्लाय, 50 रिसिट व्हाउचर, 51 रिफंड व्हाउचर, 52 पेमेंट व्हाउचर, रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस अँड क्रेडिट और डेबिट नोट. रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस केव्हा बनवायला लागतो, एखादा व्यक्ती ज्यावेळेस सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे त्याला रिक्वायरमेंट बनते की त्या रेशन घ्यायला लागेल, मग तो ॲप्लिकेशन देईल विदिन 30 डेजमध्ये. तो जेव्हा लायबल होईल 30 दिवसामध्ये काय करेल, ॲप्लिकेशन देईल. मग ज्या दिवशी तो लायबल झाला त्या दिवसापासून ते त्याला रेशन कधी मिळालं, सर्टिफिकेट कधी मिळालं, तिथपर्यंत दिवस तो जे इन्व्हॉइस बनवेल त्यामध्ये GST लावू शकत नाही, कारण त्याकडे GST नंबर नसल्या कारणाने तो GST कलेक्ट करण्याचा अधिकारी नसेल. पण ज्या दिवशी लायबल होईल आणि ज्या दिवशी त्याला सर्टिफिकेट मिळेल, ते सर्टिफिकेट ज्या दिवशी लायबल झालं आहे त्या दिवसापासूनचं मिळतं. मग तेवढे दिवस जे आहेत त्याला सर्टिफिकेट ॲप्रूव्ह होणं ते तो लायबल होणं, या 2 पिरियडमध्ये जे इन्व्हॉइस त्यांनी बनवले असतील त्याच्या अगेन्स्ट त्याला रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट इश्यू करावे लागतील. त्याकरता रूल 53 आहे. एकदा तुम्ही रुटीनला आलात का तुम्हाला रूल 53 ची गरज नाही. 54 मध्ये काही केसमध्ये इन्व्हॉइस न बनवता डॉक्युमेंट वेगळे बनवायचे ते दिलेले आहे. काही केसमध्ये गुड्ससाठी रूल 55 मध्ये वेगळे डॉक्युमेंट बनवायचे ते दिलेले आहे. आता ही ॲक्च्युअली प्रोव्हिजन आहे सबसेक्शन 1 सेक्शन 31. सबसेक्शन 1 काय सांगतो, रजिस्टर्ड पर्सन. तुम्ही रजिस्टर्ड पर्सन आहात,
तुम्ही लक्षात घ्या की हे मला सांगितलं जातं की मला काय करायचं आहे, माझं काय ऑब्लिगेशन आहे, माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर मी रजिस्टर्ड पर्सन आहे तर माझ्याकरता काय इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके. सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स. आता टॅक्सेबल गुड्स करता जर तुम्ही एक्झाम सप्लाय पाठवत असाल, एक्झाम सप्लाय करत असाल तर मग ही प्रोविजन ॲप्लिकेबल नाही. त्याकरता मग वेगळा विषय असू शकतो, वेगळी प्रोविजन असू शकते. आता जेव्हा तुम्हाला दिलं आहे की टॅक्सेबल गुड्स, मी रजिस्टर्ड पर्सन आहे, येस आहे, मी टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय करतो आहे, येस करतो आहे. आणि गुड्स म्हटलं आहे म्हणजे सर्व्हिसेस करता ही प्रोविजन नाही. एक रजिस्टर्ड पर्सन असला पाहिजे, टॅक्सेबल गुड्स तो सप्लाय करत असला पाहिजे. त्याला काय करायचं आहे, पुढे दिलं आहे बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ, बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. आता रिमूव्हल ऑफ गुड्स आलं तर रिमूव्हल ऑफ गुड्सचं पण मिनिंग आहे. रिमूव्हलचा अर्थ काय, रिमूव्हल मीन्स काय, आणि रजिस्टर्ड पर्सनचा पण आपण अर्थ बघतोय. क्लॉज 94 तुम्हाला मेल रजिस्टर्ड पर्सन मीन्स काय, मीन्स अ पर्सन हू इज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 25. आपण बघितलं प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. मी त्याच्यामध्ये एवढा वेळ का घालवला, त्याचा उल्लेख परत परत पुढे पुढे येतो. आणि मग जर आपल्याला हे माहितीच नाही की रजिस्ट्रेशन कधी होतं, काय होतं, मग परत ते समजणार नाही. म्हणून ते मी पहिले घेतलं आणि त्यामध्ये सेक्शन 24मध्ये 25मध्ये पण बघितलं होतं प्रोसिजर ऑफ रजिस्ट्रेशन. मग ज्यांनी प्रोसिजर रजिस्ट्रेशनप्रमाणे रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे तो रजिस्टर्ड पर्सन आहे. पण UIN त्यामध्ये येत नाही, UIN होल्डर त्यामध्ये येत नाही. UINचा उद्देश वेगळा आहे, त्याला रजिस्टर्ड पर्सनमध्ये इन्क्लूड करू नका. रजिस्टर्ड पर्सन मीन्स अ पर्सन हू इज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 25. तो लायबल झाला सेक्शन 22 किंवा 24मध्ये, त्याने रजिस्ट्रेशन घेतलं, ॲक्च्युली प्रोसिजर फॉलो केली सेक्शन 25. रिमूव्हल मीन्स, रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स dispatch of the goods for delivery by the supplier thereof or by any other person acting on behalf of such supplier. जेव्हा गुड्स रिमूव्हलचा अर्थ आहे डिस्पॅच केले जातात किंवा कलेक्टिंग द गुड्स बाय रिसिपियंट. एक तर सप्लायर गुड्स पाठवेल, एक सप्लायर गुड्स पाठवेल, दुसरा रिसिपियंट त्याचा माणूस पाठवेल, त्याची गाडी पाठवेल आणि मग तो गुड्स कलेक्ट करेल. किंवा मग त्याच्या वतीने कोण माणूस येईल, त्याचा एजंट किंवा अजून कोणी असू शकतो, तो ते गुड्स कलेक्ट करेल सप्लायरकडनं. या केसमध्ये रिमूव्हल होईल. रिमूव्हल तर खाली एक नोट दिली बघा, हू कॅन रिमूव्ह द गुड्स. गुड्स कॅन बी रिमूव्ह बाय वे ऑफ डिस्पॅच बाय द सप्लायर हिमसेल्फ, स्वतः सप्लायर पाठवेल, डिस्पॅच बाय एनी पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ द सप्लायर, किंवा मग कलेक्शन बाय द रिसिपियंट हिमसेल्फ, कलेक्शन बाय एनी पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ द रिसिपियंट बाय एजंट ऑर रिप्रेझेंटेटिव्ह, एजंट ऑर रिप्रेझेंटेटिव्ह. त्यामुळे जेव्हा रिमूव्हल म्हटलं जाईल ते तुम्हाला क्लिअर आहे की गुड्सची डिलिव्हरी होणार आहे. रिमूव्हल ऑफ गुड्स डिस्पॅच होणार आहे, डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी. डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू रिसिपियंट इन एनी अदर केस. जर पहिल्या केसमध्ये येत नसेल, दुसऱ्या केसमध्ये डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू रिसिपियंट इन एनी अदर केस. या दोन्ही केसमध्ये रिमूव्हल होत असेल किंवा डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल, जेव्हा काउंटर सेल होतो तेव्हा मग काय होतं, काउंटर सेलवर तुम्ही मोबाईल घ्यायला गेलात, तुम्हाला काउंटरवरती मोबाईल मिळेल, तुम्ही घ्याल, संपला विषय. त्यावेळेस इश्यू अ टॅक्स इनवॉइस बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ. अगोदरही करू शकता. सपोज तुम्ही 4 दिवस अगोदर इन्वॉइस इश्यू केला, 4 दिवसानंतर डिलिव्हरी केली, चालणार आहे, बिफोर आहे. ऑर ॲट द टाईम ऑफ, जेव्हा रेडी झाली डिलिव्हरी करता गुड्स त्याच्या अगोदर किंवा त्यावेळेस इन्वॉइस इश्यू झाला पाहिजे. त्यामध्ये शोईंग द डिस्क्रिप्शन, क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ गुड्स, द टॅक्स चार्ज देअर ऑन अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता प्रिस्क्राईब जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याचं पण एक त्यांनी क्लॉज 87मध्ये दिलं आहे की प्रिस्क्राईब जेव्हा म्हटलं त्याचा अर्थ काय, मीन्स प्रिस्क्राईब बाय रूल्स मेड अंडर दिस ॲक्ट ऑर द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रिस्क्राईब वाढेल तेव्हा त्याचा अर्थ आहे की रूलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल कशा प्रकारे इन्व्हॉइस इश्यू करायचं आहे सांगितलं जाईल. किंवा कुठल्याही प्रकारे जेव्हा प्रिस्क्राईब म्हटलं जातं तेव्हा तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन दिली जाईल रूलमध्ये.
मग त्याप्रमाणे रूल बनला आहे 46. रूल बनला आहे 46 टॅक्स इनवॉइस करता. कीबोर्ड हलतोय का किंवा माऊस हलतोय का? आत ठेवा पाहिजे, थोडं आत ठेवा कीबोर्ड माऊस आत ठेवा. आज काय काम नाही आहे, नाही आहे आज काय काम नाही आहे, आत ठेवून द्या. क्लिअर आहे तुम्हाला? तुम्ही गुड्स रेडी केले आणि तुम्हाला ट्रान्सपोर्टने पाठवायचे, स्वतः सप्लायर पाठवणार आहे किंवा मग ट्रान्सपोर्ट त्यांनी रिसिपियंटनी त्याची काही अरेंजमेंट केलेली आहे, त्याची गाडी पाठवलेली आहे आणि मग त्याच्या अगोदर इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. आता हे झाल्यानंतर ठीक आहे, आता एक प्रोसिजर आहे, पण काही वेळेला असं होतं की ज्यामध्ये हे शक्य नसतं. कारण ज्यावेळेस तुम्ही गुड्स रेडी करता त्यावेळेस तुम्हाला गुड्सची डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, व्हॅल्यू हे माहिती असणं गरजेचं आहे. जर हे माहिती आहे तर त्याच्यावरती मग किती टॅक्स रेट आहे हे तुम्ही बघाल आणि त्याप्रमाणे तुम्ही काय कराल, ती माहिती बिलामध्ये बनवाल. आणि आणखीन काय पर्टिक्युलर आहेत, त्या पर्टिक्युलर्स आहेत ते आपण बघणार आहोत रूल 46मध्ये. पण खाली बघा एक प्रोव्हिजन आहे, त्यात दिलं आहे की गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय द कॅटेगरीज ऑफ गुड्स और सप्लाईज इन रिस्पेक्ट ऑफ विच अ टॅक्स इनवॉइस शॅल बी इशूड विदिन सच टाईम आणि इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता काही गुड्स आहेत बघा खाली दिले आहे, रूल 55 मी वाचाल त्यामध्ये तुम्हाला ही लिस्ट मिळेल की सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर द क्वांटिटी ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द सप्लायर आर इज नॉट नोन. बस लिक्विड गॅस जिकडे बनवला जातो तिकडे जस्ट तो गाडीमध्ये भरला जाईल, मग रिसिपियंटकडे जाईल, मग रिसिपियंट प्रोसेस करेल, त्याला कळेल की याची क्वांटिटी किती आहे, त्याप्रमाणे याची कॉस्ट ठरेल. मग लिक्विड गॅसच्या केसमध्ये तुम्ही जो रूल सांगताय, जी प्रोव्हिजन सांगताय ती ॲप्लिकेबल होणार नाही, म्हणून मग त्याकरता सांगितलं की मग त्यावेळेस नाही गेलं चालेल. रूल 46 याला ॲप्लिकेबल होणार नाही, तो एक्सेप्शनमध्ये गेला. ट्रान्सपोर्टेशन गुड्स फॉर जॉब वर्क. आता जर गुड्स मी विकत नाही आहे, मी जॉब वर्क करता पाठवतो, मी सप्लायर आहे, मी गुड्स जॉब वर्क करता पाठवतो, त्यावेळेस कसा टॅक्स बनवून चालेल? नाही चालणार. रिमूव्हल आहे गुड्सचं, डिस्पॅच या डिलिव्हरी आहे, पण ते सेल नाही आहे त्यामध्ये, त्या केसमध्ये. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन वे ऑफ सप्लाय, जिकडे सप्लाय होत नाही आहे, आता कुठल्या वेगळ्या कारणाकरता गुड्स पाठवले जात आहेत, सच अदर सप्लाईज ॲज मे बी नोटिफाईड बाय द बोर्ड. बस त्यावेळेस रूल 46 ॲप्लिकेबल होणार नाही. मग त्यावेळेस काय केलं जातं, ते डिलिव्हरी चलन बनवलं जातं की तुम्ही कुठले गुड्स पाठवताय, त्यामध्ये किती वजन आहे किंवा इतर काय तुमच्याकडे माहिती अवेलेबल असेल, कोणाची आहे, तुम्ही कोणाकरता पाठवताय, अशा प्रकारची माहिती ही डिलिव्हरी चलनामध्ये असतं. आता वरती आपण बघितलं 31(1) त्याला एक्झाम्पल म्हणून दिलं आहे, रितू मॅन्युफॅक्चरर्स दिल्ली सप्लाईज गुड्स टू प्रखर इलेक्ट्रॉनिक्स हरियाणा. द गुड्स वेअर रिमूव्ड फ्रॉम इट्स फॅक्टरी इन दिल्ली ऑन 23 सप्टेंबर. इनवॉइस कधी बनेल? 23 सप्टेंबरला जर का सप्लाय होत असेल तर त्याच्या अगोदर किंवा सप्लाय होत असताना टॅक्स इनवॉइस बनला पाहिजे. बिफोर 23 सप्टेंबर किंवा जेव्हा सप्लाय होतोय तेव्हा इनवॉइस बनला पाहिजे. आता टॅक्स इनवॉइसचा असा स्पेसिफिक फॉर्मॅट नाही आहे की तुम्ही असं सप्लायरचं नाव डावीकडे घ्या आणि मग बायरचं नाव उजवीकडे घ्या, टॅक्स इनवॉइस तुम्ही हेडिंग सेंटरला द्या, असं काही त्याचा फॉर्मॅट नाही. पण काही फील्ड आहे, काही कंटेंट आहे, ते त्या इनवॉइसमध्ये असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इश्युअन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इनवॉइस इज नॉट मॅन्डेटरी. हे तुम्हाला कम्प्युटरवरती इनवॉइस बनवायला पाहिजे असं काही नाही, मॅन्युअली इनवॉइस बनवू शकता, पण त्या इनवॉइसमध्ये काही कंटेंट हे असणं गरजेचं आहे. आता आपण बघितलं की रूल 54 आहे, जिकडे टॅक्स इनवॉइस नाही सांगितलं, तुम्ही वेगळा काय बनवू शकता. बाकीच्यांना मात्र ज्यांना एक्सेप्शन लागू होत नाही त्यांनी मात्र रूल 46 प्रमाणे इनवॉइस बनवला पाहिजे रजिस्टर्ड पर्सननी, आणि त्यामध्ये काय काय माहिती असली पाहिजे ते दिलेलं आहे खाली. नेम, ॲड्रेस अँड GSTN ऑफ द सप्लायर. सप्लायरचा स्वतःचा नाव, ॲड्रेस आणि GSTN नंबर इनवॉइसमध्ये असलाच पाहिजे. तुम्ही जो इनवॉइस नंबर म्हणून जो मेन्शन करता इनवॉइसमध्ये तो नंबर असला पाहिजे आणि त्याला कशा प्रकारे फॉर्मॅट असला पाहिजे हे दिलं आहे तुम्हाला बीमध्ये. सबरूल बीमध्ये दिलं आहे की अ कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट कंटेनिंग 16 कॅरेक्टर्स
इन वन ऑर मल्टिपल सिरीज. सपोज तुम्ही वेगवेगळ्या स्टेटमध्ये मटेरियल पाठवत असाल तर तुम्ही त्या स्टेटकरता MH GJ अशा प्रकारे ॲप्लिकेशन वापरू शकता तुम्हाला तुमच्या रेफरन्स करता. कारण तिथे IGSTच लागतो, पटकन कळलं पाहिजे हा इनवॉइस कुठल्या स्टेटचा आहे असं वापरू शकता. त्या लोकांची गरज असते की आम्हाला इनवॉइसमध्ये काही सिटी करता, काही डिस्ट्रिक्ट करता, असे काय 1-2 शब्द अक्षर ठेवायचे मग पुढे नंबरिंग ठेवायचं आहे. तर ते सिंगल किंवा मल्टिपल सिरीज वापरू शकतात. इन वन ऑर मल्टिपल सिरीज ठेवू शकतात. कंटेनिंग अल्फाबेट्स म्हणजे A to Z, न्यूमरल्स 0 to 9 आणि स्पेशल कॅरेक्टर अलाउड आहेत हायफन ऑर डॅश आणि स्लॅश 3च. आणि एनी कॉम्बिनेशन देअर ऑफ युनिक फॉर. म्हणून आम्ही स्टार वापरू, स्टार अलाउड नाही, हॅश अलाउड नाही, प्लस अलाउड नाही. त्यांनी सांगितलं फक्त हायफन डॅश स्लॅश 3च. कुठल्या डेटचा इनवॉइस आहे ते पाहिजे, डेट ऑफ इट्स इश्यू. इफ रिसिपियंट इज रजिस्टर्ड, जर रिसिपियंट रजिस्टर असेल, सप्लायर ज्यावेळेस मटेरियल पाठवतो कोणाला त्यावेळेस त्यांनी विचारलं पाहिजे रिसिपियंटला की तुम्ही रजिस्टर आहात का अनरजिस्टर आहात. तो रजिस्टर असेल तर मग काही वेगळे रूल येतील, जर अनरजिस्टर आहे तर वेगळा रूल आहे. जर रिसिपियंट हा रजिस्टर आहे तर मग त्याचा नेम, ॲड्रेस, GST आहे रिसिपियंटकडनं घेतलं पाहिजे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. जर का तुमच्याकडे ठराविक क्वालिटीच्या वरती मटेरियल गेलं असेल अनरजिस्टर्ड पर्सन, तर तुम्हाला अनरजिस्टर्ड पर्सनचं जर मटेरियल आहे ते 50,000च्या वरती असेल तर मग नेम आणि ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट अँड इट्स कोड हे टाकावं लागतं. ॲड्रेस बघा, तुम्ही डिमार्ट करणं मटेरियल घेत असाल तर डिमार्ट रिसिपियंटला नाव नाही विचारत, इनवॉइस बनवतात. कारण तिथे आपण लेस दॅन 50,000चं मटेरियल असतं. अनरजिस्टर्ड रिसिपियंट आहे, पण जर का अनरजिस्टर्ड रिसिपियंटनी डिमांड केलं की मला इनवॉइसवरती माझं नाव टाकून पाहिजे, अनरजिस्टर्ड पर्सन मे स्टील रिक्वेस्ट द अफोरसेड डिटेल टू बी रेकॉर्डेड इन टॅक्स इनवॉइस. जर त्यांनी सांगितलं तर मग ते माहिती याला टाकावी लागेल. अदरवाईज हे ऑप्शनल आहे, हे कंपल्सरीमध्ये येत नाही. पण 50,000च्या वरती चार्जेस असतील, व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज ₹50,000 ऑर मोर. लेस दॅन 50,000मध्ये नेम, ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी, स्टेट कोड हे टाकणं मॅन्डेटरी नाही आहे. पण 50,000च्या वरती असेल किंवा 50,000 असेल तर मॅन्डेटरी आहे. 2 कॅटेगरीज येतात. कोणाच्या केसमध्ये? अनरजिस्टर्ड रिसिपियंटच्या केसमध्ये. HSN कोड फॉर गुड्स और सर्व्हिसेस हे इनवॉइसवरती पाहिजे. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स अँड युनिट और युनिक क्वांटिटी कोड देअर ऑफ, टोटल वैल्यू ऑफ सप्लाई ऑफ गुड्स और सर्विसेज और बोथ. टैक्सेबल वैल्यू ऑफ सप्लाई ऑफ गुड्स और सर्विसेज और बोथ, टेकिंग इनटू अकाउंट डिस्काउंट और अबॅटमेंट. जर तुमच्याकडे जर तुम्ही रेट दिला आहे, तुम्ही वेगवेगळ्या रिसिपियंटला वेगवेगळा रेट कोट करत असाल, डिस्काउंट देत असाल, तर ती तुम्ही व्हॅल्यू विचारात घ्या आणि मग त्याच्यावर जो तुम्ही रेट त्याला लावला आहे तो काय असेल? टॅक्सेबल व्हॅल्यू, रेट ऑफ टॅक्स. मग त्यावरती कुठला टॅक्स लागतो आहे? CGST, AGST, IGST जो काय टॅक्स असेल तो त्यात आला पाहिजे इनवॉइसमध्ये. अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल गुड्स और सर्व्हिसेस, रेट ऑफ टॅक्स पाहिजे आणि कुठला टॅक्स आहे ते पाहिजे, दोन्ही पाहिजे. रेट ऑफ टॅक्समध्ये तुम्हाला जे काय 5%, 12%, तर CGST आहे तर मग 6% CGST, 6% AGST तर सगळं आलं पाहिजे. रेट ऑफ टॅक्स आहे आणि अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज, मग 6% कॅल्क्युलेट केल्यानंतर किती अमाऊंट टॅक्सची येते ते आलं पाहिजे. टॅक्सबल व्हॅल्यू समजा 1,000 आहे, त्याच्यावरती रेट ऑफ टॅक्स 6% आहे CGST, तर मग त्याप्रमाणे अमाऊंट किती येईल ती आली पाहिजे. प्लेस ऑफ सप्लाय अलॉंग विथ द नेम ऑफ द स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. सप्लायर काय तुमचा रिसिपियंट काय सांगतो की इनवॉइस तुमचा जो आमचा रजिस्टर्ड ॲड्रेस आहे तिथे इनवॉइस द्या आणि त्यांच्या दुसऱ्या एखाद्या ठिकाणी त्यांना सप्लाय पोचवायचं आहे. त्यांचा पण कोणतरी रिसिपियंट असेल ज्याला त्यांनी सप्लाय त्यांना करत असेल, तुम्हाला सांगतील की तुम्ही त्या ठिकाणी घेऊन पाठवा, तर मग ॲड्रेस वेगळा आहे
तर डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय तो वेगळा ॲड्रेस आहे तो टाकला पाहिजे. जर आपण नॉर्मली इनवॉइस बनवतो त्यामध्ये रिसिपियंटकडनं टॅक्स कलेक्ट केला जातो आणि मग सप्लायर काय करतो, गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करतो. जर रिव्हर्स चार्जमध्ये सप्लाय असेल, वेदर टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस, तर त्याचा उल्लेख इनवॉइसवरती आला पाहिजे की रिव्हर्स चार्ज बेसिसवरती टॅक्स भरला जाणार आहे. सिग्नेचर असते, सिग्नेचर ऑर डिजिटल सिग्नेचर ऑफ द सप्लायर ऑर हिज ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह. सप्लायरनी स्वतःच साईन केली पाहिजे असं काय नाही, जेवढं त्याचं ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह असेल त्याने साईन केली चालेल. हाऊएव्हर द सिग्नेचर ऑर digital signature of the supplier or his authorized representative shall not be required in case of issuance of an electronic invoice. इनवॉइसला असेल तर इनवॉइससाठी तुम्हाला इनवॉइसवर साईन असण्याची गरज आहे. क्विक रिस्पॉन्स कोड हॅविंग एम्बेडेड इनवॉइस रेफरन्स नंबर IRN इन इट इन केस इनवॉइस हॅज बीन इश्यू. आता इनवॉइस सगळ्यांना जाता नाही आहे. इनवॉइस एक लिमिट आहे, ठराविक टर्नओव्हर लिमिट आहे, ते जर क्रॉस झालं तर इनवॉइस इश्यू करायला लागतो. बाकी नॉर्मल इनवॉइसने काम चालतं. ही जी प्रोव्हिजन आहे ही 1 एप्रिल 2020 पासून आली. ई इनवॉइसिंग HSN आहे ना, HSN बरोबर आहे, हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर कोड. त्याचं नंबर ऑफ डिजिट ऑफ हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर कोड. आता 8 डिजिटचा HSN असतो, 8 डिजिटचा HSN असतो. आता हा जो 8 डिजिटचा HSN आहे हा सगळ्यांकरता टाकणं, मेंटेन करणं हे त्रासदायक आहे. आता जो मॅन्युअल बिल बनवतो त्याला प्रत्येक वेळेस बघावं लागतं की आपण जे मटेरियल देतो आहे. आता समजा एक छोटा व्यापारी आहे, एक ग्रोसरी स्टोर आहे, एखाद्याने सांगितलं की साखर द्या 1 किलो, त्याला साखरेचा HSN बघायला लागेल, टाकायला लागेल त्याला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या 10 रुपये, 20 रुपये, 40 रुपये अशा किमतीला आहेत आणि मग एखाद्या व्यक्तीने 10, 50, 60 आयटम जर घेतले ग्रोसरी स्टोअरमधनं तर त्याला प्रत्येक वेळेस ते HSN कोड बघणं आणि जर तो 400-500 प्रकारचे मटेरियल सप्लाय करत असेल तर त्याकरता किती त्रासदायक आहे की HSN कोड टाकणं. म्हणून त्यामध्ये रूल 46 मध्ये एक प्रोव्हिजन दिला गव्हर्नमेंटने, प्रोव्हाइडेड दॅट आपल्याला अगोदर दिलेला HSN टाकला पाहिजे. HSN टाकला पाहिजे तर मग साहजिक गोष्ट आहे की HSN टाकण्यामध्ये किती वेळ जाईल आणि कशा प्रकारे HSN लक्षात राहील एवढ्या मटेरियलचा पॉसिबल नाही. म्हणजे तुम्ही एक काय करा, एक रजिस्टर ठेवा जवळ HSN लिहिलेला आणि त्यातनं बघा आणि मग टाका. कम्प्युटराईज सिस्टममध्ये काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही चूज केलं शुगर, इमिजिएटली इकडे शुगर येईल, त्याचा रेट पण समोर येईल. जर फीड केला आहे तर डिबेटमध्ये काहीच होत नाही ना, सरळ तिने एक स्कॅन केलं का सगळ्या आयटमची माहिती येते, रेट वगैरे डिटेल्स सगळा येतो. पण ह्या केसमध्ये काय होईल की लोकांना अडचण निर्माण होईल. म्हणून मग इथे प्रोव्हिजन ठेवला की ज्या प्रोव्हिजन थ्रू GST काउन्सिलनी नोटिफिकेशनद्वारे ते सांगू शकतात द नंबर ऑफ डिजिट ऑफ HSN फॉर गुड्स or services that a class of registered person shall be required to mention for such period as may be specified in said notification. की तुम्ही या डेटपासून एक ठराविक नंबर ऑफ डिजिट इन्व्हेस्टवर टाक क्लास ऑफ पर्सन. आणि काही लोकांना द क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन शॅल वुड नॉट बी रिक्वायर्ड टू मेन्शन द हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ कोड फॉर गुड्स और सर्विसेस फॉर सच पीरियड as may be specified in said notification. And the class of registered person that would not be required to mention the harmonized system of nomenclature code for goods or services. या प्रोव्हिजन प्रमाणे मग गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढलं. ज्या नोटिफिकेशनद्वारे पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की 1.5 करोडपर्यंत यांचा टर्नओव्हर आहे त्यांना HSN टाकण्याची गरज नाही. 5 करोड ते 1.5 करोड ते 5 करोड त्यांचा टर्नओव्हर आहे त्यांनी 2 डिजिट टाकावे आणि अप टू 5 करोड 4 डिजिट मेन्शन केले पाहिजे. 5 करोडच्या वरती ग्रेटर मोर दॅन 5 करोड. 1.5 करोडपर्यंत HSNची गरज नाही, ऑप्शनल आहे.
1.5 ते 5 2 डिजिट टाका एच एस एन कोडचे 8 मधले, आणि 5 करोडच्या वरती टर्नओव्हर असेल तर 4 डिजिट असा नियम सुरुवातीला लावण्यात आला. तो 31 मार्च 2021पर्यंत याच प्रकारे चालू होतं. आता 1 एप्रिल 2021 नंतर ह्याच्यामध्ये नवीन नोटिफिकेशन काढलं त्यांनी. ओके, आणि त्यात त्यांनी सांगितलं की आता 5 करोडच्या खाली ज्यांचा टर्नओव्हर आहे, 5 करोडच्या खाली, आता 1.5 करोडचं लिमिट त्यांनी काढून टाकलं. कोणी असो, जो टॅक्सेबल पर्सन आहे, B2B सप्लाय करत असेल, B2B सप्लाय करत असेल, 4 डिजिट लेस दॅन और इक्वल टू 5 करोड. 5 करोडच्या पुढे टर्नओव्हर असेल, B2B सप्लाय करतोय किंवा B2C सप्लाय करतोय, त्यांनी 6 डिजिट स्पेसिफाय करायलाच पाहिजे. आणि B2C सप्लाय जे करणारे आहेत त्यांच्याकरता 4 डिजिट आहेत, पण ते ऑप्शनल आहे. आता तरी छोटे दुकानदार आहेत, ते जेव्हा सप्लाय करतात तर त्यांचे बहुतांशी रिसिपियंट हे अनरजिस्टर्ड असतात. मग त्यांच्या केसमध्ये त्यांना अप टू 5 करोड HSN टाकावा लागेल की नाही? लक्ष नाही. हां, बघा, तुमच्याकडे एक व्यक्ती येतो, तो अनरजिस्टर आहे, तुम्ही टॅक्सेबल पर्सन आहात, तुम्हाला इन्व्हॉइस इश्यू करायचं आहे. HSNसाठी काय होतं, पहिले 31 मार्चपर्यंत काय होतं की अप टू 1.5 करोड याचा टर्नओव्हर आहे, HSN टाकण्याची गरज नाही. आता जर का 1.5 करोडचं लिमिट काढून टाकलं आणि सांगितलं की आता 5 करोड ज्यांचा टर्नओव्हर आहे, अप टू 5 करोड, त्यांनी B2B सप्लाय करतात. जर B2B सप्लाय केला तर 4 डिजिट त्यांना. पण जर B2C करत असाल तर जे 4 डिजिट आहेत ते ऑप्शनल आहेत. आणि 5 करोडच्या वर जर टर्नओव्हर असेल तर रिसिपियंट हा B2B आहे का B2C आहे, काही असो, 6 डिजिट हे स्पेसिफाय करावे लागतील. 6 डिजिट. एक्सपोर्ट जेव्हा होतं तेव्हा कस्टममध्ये 8 डिजिट पूर्ण देतात, तरच कळतं की ते कुठल्या प्रकारचं मटेरियल आहे. तुम्हाला 8.5 दिलं तर कळतं की 8.5 मध्ये कळतं की मशिनरी. चॅप्टर आला, मग हेडिंग आहे, सब हेड आहे आणि आयटम कोड आहे. आता त्यांनी 6 डिजिट दिले, मग त्यांना अप टू आयटम कुठलं आहे ते कळतं. 6 डिजिटपर्यंत चॅप्टर दिला, हेड दिला, सब हेड दिला. आता स्पेसिफिक आयटम नको आहे, पण सब हेडपर्यंत तरी कळलं पाहिजे, म्हणून त्यांनी 6 डिजिट सांगितले. तुम्ही बघाल, जे छोटे स्टोर आहेत ज्यांचा टर्नओव्हर 70-80 लाख असेल किंवा 1 करोड असेल, तर त्यांना छोट्या काही वस्तू कोण घ्यायला आला, असं साखर तांदूळ घ्यायला आला, त्याला HSN टाकावं लागेल की नाही? कारण की तो अनरजिस्टर्ड पर्सनला विकेल. पण जर मोठे स्टोर आहे, जसं त्या डीमार्ट आहे, त्याचे टर्नओव्हर जास्त आहे, त्यांचं बिलिंग कम्प्युटराईज आहे, त्यांनी सगळं त्याप्रमाणे सेटिंगच केलेलं आहे. कोणी येऊ दे, B2B B2C, आम्हाला काय फरक पडत नाही. त्यांनी सांगितले 6 डिजिट घ्या, 6 डिजिट. म्हणजे कुठल्या सिस्टीममध्ये अडचण होऊ शकते हे विचारात घेऊन 2 कॅटेगरी पाडल्या. अप टू 5 करोड एक कॅटेगरी, त्यात पण B2Bला विकाल तर मात्र HSN कंपल्सरी आहे. 4 डिजिट, ते पण 6 डिजिट नाही, 4 डिजिट. आणि B2Cला ठीक आहे, तुमच्याकडे कम्प्युटर बिलिंग नसेल, ज्यांचा टर्नओव्हर 5 करोड आहे, सगळेच कम्प्युटर बिलिंग करत असतील गरजेचं नाही. त्यामुळे तुम्ही B2Cला मात्र तुम्हाला आम्ही ऑप्शन देतो की तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी पण रूलमध्ये तुम्हाला एक्सक्यूज दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आहे. तुमच्या कंपनीचा लोगो तुम्ही टाकू शकता, असं नाही की ते रूलमध्ये नाही आहे. रूलमध्ये नाही आहे, जर सप्लायला टाकायचं आहे तो टाकू शकतो. आपल्या अटी शर्ती, पेमेंट टर्म्स, इन्व्हेस्टमेंट टाकू शकतो. गुड्स तुम्ही हिला सेल केले, परत घेतले जाणार नाहीत, तुम्ही टाकू शकता. गुड्स बदलून मिळतील पण दुपारी 3 नंतरच यावे, तुम्ही टाकू शकता इन्व्हॉइसमध्ये. अशा गोष्टी टाकायला मनाई नाही आहे. हे इन्व्हॉइस हे तुम्ही टाकायचंच नाही असं कुठे म्हटलं आहे. तुम्हाला काय दिलं आहे की तुमच्या इन्व्हॉइसमध्ये आम्ही ज्या लिस्ट केल्या ते कंटेंट त्यामध्ये दिसले पाहिजे.
टॅक्स इनवॉइस, युअर कंपनी नेम, युअर कम्प्लीट बिझनेस ॲड्रेस, वन ॲड्रेस तुझे असतील ते, बाकी तुमची इन्फॉर्मेशन आहे, ईमेल, वेबसाईट तुम्ही टाकू शकता. हे रूलमधले कंटेंट नाही आहेत, हे सप्लायरला त्याची गरज आहे म्हणून तो टाकतो. बाकीचे रूलमध्ये ते हे सगळ्या रूलमधल्या गोष्टी आहेत. टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज, येस ऑर नो, युअर इनवॉइस सिरियल नंबर, युअर इनवॉइस डेट, ट्रान्सपोर्टर मोड, व्हेकल नंबर, डेट अँड टाइम ऑफ सप्लाय, डेट ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय, डिटेल्स ऑफ रिसिव्हर, बिल टू, कोणाला बिल जाणार आहे, गुड्स कुठे जाणार आहे, शिप टू. बाकी इकडे सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, HSN कोड, क्वांटिटी, UOM, रेट, टोटल, डिस्काउंट, टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST, HGST, IGST, अमाऊंट, रेट अमाऊंट दिलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल आहे, कस्टमर नेम काय, बिलिंग ॲड्रेस काय, शिपिंग ॲड्रेस काय, आता एक केस स्टडी दिलं आहे. सुलतान इंडस्ट्रीज दिल्ली एंटर्ड इनटू अ कॉन्ट्रॅक्ट विथ प्रकाश एंटरप्रिनर्स दिल्ली for supply of spare parts of a machine on 7th September. The spare parts were to be delivered on 30th September. Sultan Industries Limited removed the finished spare parts from its factory on 29th September. Determine the date by which invoice must be issued by Sultan Industries Limited under GST law. तर जेव्हा तुम्हाला हे विचारलं जाईल की इनवॉइस कधी बनवायला लागेल, मग तुम्ही बघा सेक्शन 31 काय सांगतो. ॲज पर द प्रोविजन ऑफ सेक्शन 31 इनवॉइस शॅल बी इशूड. आता डिलिव्हरी गुड्सची आहे का सर्व्हिसची आहे, तुम्ही बघाल गुड्सची आहे. शॅल बी इशूड बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपिएंट. सप्लाय इनवॉइस मुवमेंट ऑफ गुड्स अकॉर्डिंगली इन द गिवन केस द इनवॉइस मस्ट बी इशूड. त्यांनी सांगितलं की डिलिव्हरी तुम्ही 30 तारखेपर्यंत करा, पण त्यांनी कधी केली, 29ला केली. तर 29ला ज्यावेळेस डिलिव्हरी तो करणार आहे, रिमूव्ह द फिनिश स्पेअर पार्ट्स फ्रॉम इट्स फॅक्टरी, ते रिमूव्ह करताना किंवा रिमूव्ह करण्यापूर्वी म्हणजे 19 सप्टेंबरमध्ये त्यांनी इनवॉइस इश्यू केला पाहिजे. इश्यू ऑन ऑर बिफोर 29 सप्टेंबर. जे आपण कंटेंट बघितलं ते हे होते त्या इनवॉइसमध्ये. GST ऑफ सप्लायर, कॉन्ट्रिब्युटिव्ह सिरियल नंबर, रिसिपिएंटचा GST आहे, नेम ॲड्रेस ऑफ रिसिपिएंट इफ नॉट रजिस्टर, HSN, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, क्वांटिटी ऑफ, हे जे 4 ने 4, 8 ने 4, 12 आणि 3, 15 हे तुम्हाला ब्लॉक दिले की ज्यात तुम्हाला पटकनची माहिती बघण्याकरता लक्षात ठेवण्याकरता उपयोगी पडेल. इम्पॉर्टंट कंटेंट्स ऑफ टॅक्स इनवॉइस. पण आता काय बघितला, सबसेक्शन 1 बघितलं. आता जर का तुम्हाला 7 बघितला तर 1 तिथे ॲप्लिकेबल होत नाही. 1मध्ये काय सांगितलं की बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. आता इथे बघा काय होतं, काय दिलं आहे 7मध्ये, नॉर्थ ईस्ट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1. 1चा नियम ह्याला लावला जाऊ शकत नाही, मग ह्याला काय नियम वेगळा लावला जाईल. तर इथे कशाप्रकारे सप्लाय होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण बघतो इकडे वेअर द गुड्स बिंग सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल. मी सप्लायर आहे, मी तुमच्याकडे पाठवीन, तुम्ही रिसिपेंट आहात. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पण व्यापारी आहात, मी पण व्यापारी आहे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्ही गुड्स ठेवा. आता सीझन आहे, दिवाळी आहे, तुम्हाला लोकांना दाखवायला गुड्स पाहिजेत की नको. पण तुम्ही सांगाल की मला गुड्स दाखवायला पाहिजेत, पण मग त्याचं पेमेंट मी कसं करणार. आणि गुड्स नाही विकले गेले तर मग गुड्स मी माझ्याकडे ठेवू शकत नाही स्टॉकमध्ये. मग तो व्यक्ती काय सांगतो सप्लायर की तुम्ही गुड्स ठेवा, विकले गेल्यावर पैसे द्या, आणि नाही विकले गेले रिटर्न करा. आता केवळ वेळा कसं होतं, गुड्स पाठवले जातात आणि 6 महिने गुड्स रिटर्न केले जात नाही. जर 6 महिने गुड्स रिसिव्ह नाही केले तर समजायचं की 6 महिन्यानंतर जी डेट येईल त्या डेटला गुड्स रिमूव्ह केले असं मानलं जाईल आणि इनवॉइस बनला पाहिजे मग. आणि जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं की मी गुड्स ठेवलेले आहेत
ते बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय. त्यांनी गुड्स ॲप्रूव्ह केले त्या डेटला तुमचा सप्लाय झाला, त्याच्या अगोदर तुम्ही इन्व्हॉइस बनवला पाहिजे. बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय. असं इंटिमेट होतं की अप्रुव्हल झालेलं आहे बाबा, आम्ही तुम्ही गुड्स पाठवलेत, 100 पाठवलेत, 50 विकले गेले, 50 आम्ही ठेवले जातात, लगेच इन्व्हॉइस इश्यू करा. त्यांनी जसं अप्रूव्ह केलं सप्लाय झाला. सेल और रिटर्न सप्लाईज बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय और विदिन 6 months फ्रॉम द रिन्युअल विच एवर इज अर्लियर. बस हे आहे. गुड्स एक्सपोर्ट केले जातात ना तेव्हा इन्व्हॉइसच्या खाली लाईन येते गुड्स एक्सपोर्ट केल्यावरती. तुम्ही वरती हे वाचाल ना जे काय, त्याचा अर्थ एवढाच आहे फक्त की इन्व्हॉइस जर का एक्सपोर्ट होतोय किंवा सेलमध्ये सप्लाय होतोय तर तो वेगळ्या प्रकारचा इन्व्हॉइस आहे हे इंडिकेट झालं पाहिजे. आणि मग जर एक्सपोर्ट केला जातो तर त्याच्यावर जर GST चार्ज झाला तर तो रिफंड मिळतो. जर तुम्ही एक्सपोर्ट करता किंवा सेलमध्ये सप्लाय करता, गव्हर्नमेंट त्याच्यावर GST घेऊ इच्छित नाही. कारण की वर्ल्ड मार्केटमध्ये भारताचा माल कमी कॉस्टमध्ये गेला पाहिजे आणि फॉरेन करन्सी इंडियामध्ये आली पाहिजे. म्हणून टॅक्सेबल प्रॉडक्ट जर का सप्लाय होत असेल सेजमध्ये किंवा देशाबाहेर, तर मग त्या केसमध्ये जो रेट असेल 12, 5, 18, 28 जो काय तो न घेता त्याचा रेट जो आहे हा 0 केला जातो, म्हणून ज्याला म्हणतात 0 रेट सप्लाय. आणि मग जर का त्यावरती रेट जो आहे टॅक्स GSTचा तो जर तपाळायला लावायला लागेल, तो जर लावला तर मग तो रिफंड मिळतो. तर दुसरी केस काय की तुम्हाला जर का रिफंडच मिळणार आहे, तुम्ही टॅक्स घेऊच नका. जर टॅक्स तुम्हाला द्यायचा नसेल तर मग तुम्हाला LUT नंबर काढायला लागतो. LUT लेटर ऑफ अंडरटेकिंग, लेटर ऑफ अंडरटेकिंग और बॉन्ड त्याची प्रोव्हिजन आहे. त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय केला असेल LUTला, मग त्याचा नंबर टाकायचा आणि त्याची डेट टाकायची. त्यावरती येतं की किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत व्हॅलिड आहे. दरवर्षी करायला लागतं, रिन्यू करायला लागतं. जर तुम्ही रिन्यू कराल, तुम्ही कार्ड डेटला रिन्यू केलं, रिन्यू झाल्यानंतर मग ते 31 मार्चपर्यंत व्हॅलिड असतं. मग त्याप्रमाणे तेवढ्या पिरियड करता तुम्ही तो LUT नंबर घेतलेला असेल तर मग तुम्हाला विदाउट पेमेंट ऑफ GST सप्लाय करता येतो सेजमध्ये किंवा देशाबाहेर. मग त्यामध्ये सप्लाय मींट फॉर एक्सपोर्ट, सप्लाय टू सेज युनिट, लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ IGST. वरती हेडिंग आलेलं आहे विदाउट पेमेंट ऑफ IGST. LUT नंबर दिला आहे विदाउट पेमेंट ऑफ IGST. LUT नंबर दिला नसेल तर मग विथ पेमेंट ऑफ IGST येईल. वर दिलंय सप्लाय मींट फॉर एक्सपोर्ट ऑन पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स और the LUT है अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. आणि जर का विदाउट पेमेंट ऑफ LUT आहे मग खाली आपल्याला LUT नंबर आणि त्याचा व्हॅलिड पिरियड टाकायला पाहिजे. हे प्रोव्हिजोमध्ये आहे. HSN आपण ज्या पहिले बघितलं आपण हे आपलं 31 सबसेक्शन 1 हे बघितलं. त्यामध्ये रूल आला बघा, मी दाखवतो पहिल्यापासून की आपण सुरुवात कुठून केली. सबसेक्शन 1 मध्ये प्रोव्हिजो आहे. त्यानंतर आपण पुढे गेलो, रूल बघितला. जर HSNचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे इनवॉइसमध्ये तर HSN सगळ्यांना टाकण्यामध्ये काही अडचणी आहेत. आणि B2C रिसिपेंट असेल त्यांना तर टाकण्यामध्ये फारच त्रासदायक होऊ शकतं. एखादा व्यक्ती आला, त्यांनी जर खिळा जरी मागितला, हार्डवेअर स्टोर आहे, तो खिळा किती रुपयाचा असेल, 2-5 रुपयाचा,
टाका HSN पॉसिबल नाही, म्हणून B2C साठी काय दिलं आहे, ऑप्शनल ठेवलं आहे HSN. मग ते पण प्रोविजोमधनं येतं. हा थर्ड प्रोविजो आहे. तर इथे तुम्हाला एवढ्या वेळी काय घालवला, ज्यावेळेस सप्लायर करतो, इनवॉइस देतो आणि रिसिपियंटला तो इनवॉइस आहे, तो इनवॉइस त्याला चेक करायचा आहे की आपल्या सप्लायरनी आपल्याला जो इनवॉइस दिला आहे तोच इनवॉइस त्याच्या GSTR 1मध्ये आउटवर्ड सप्लायमध्ये गव्हर्नमेंटकडे सबमिट केला की नाही केला आहे. जर तो सबमिट केला आहे तर त्याला त्याच्या रिपोर्टमध्ये कळतं, त्या साईडला 2A मध्ये 2B मध्ये कळतं की आपला जो इनवॉइस आहे तो आपल्या सप्लायरनी दाखवला आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला आपला टॅक्स पोचलेला आहे आणि मग आपण त्याचा ITC क्लेम घेऊ शकतो. त्यामुळे इनवॉइस मॅचिंग करण्याकरता सप्लायरनी प्रॉपर इनवॉइस बनवला पाहिजे, तो प्रॉपर टाईममध्ये अपलोड केला पाहिजे, त्याचा बेनिफिट रेसिपियंटना मिळतो आणि मग या गोष्टी चेक झाल्या पाहिजे. सप्लायरचा आउटवर्ड सप्लाय आहे, ओके, आणि रेसिपियंटचा इनवर्ड सप्लाय. थर्टी वन बघितलं आपण, ते गुड्ससाठी होतं. आता 31(2) जे आहे हे तुमच्या सर्व्हिसेससाठी आहे. आता सर्व्हिसेसच्या केसमध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला एखादी सर्व्हिस देतो तेव्हा सर्व्हिस ही जसं आपण सर्व्हिस देण्याचं काम करतो त्यामध्ये काउंट होते सर्व्हिस. समजा तुम्ही सांगितलं की ACचा मेंटेनन्स करा, जेवढा तुम्ही मेंटेनन्स कराल एका महिन्यामध्ये तेवढं तुम्हाला आम्ही काय करू, चार्जेस देऊ. असं समजा ते काम चाललं आहे, तर हे काम जे चाललेलं आहे 1 महिन्यामध्ये होणार आहे काम, की समजा मोबाईलचं जर पोस्टपेड कनेक्शन असतं, मोबाईलचं प्रीपेड नाही पोस्टपेड, तुम्ही जेवढे कॉल कराल तेवढं बिल होईल. मग इथे मी कसं काय मेजर कराल की अगोदरच इनवॉइस सप्लाय होण्यापूर्वीच की सप्लाय हा किती प्रमाणात होणार आहे, पॉसिबल आहे सर्व्हिसच्या केसमध्ये पॉसिबल आहे. रजिस्टर्ड पर्सन सप्लाईंग टॅक्सेबल सर्व्हिसेस, मग टॅक्स कलेक्ट करायचा आहे. मग जर टॅक्स कलेक्ट करायचा आहे त्याचा बिफोर जर पॉसिबल असेल तर बिफोर सप्लाय इनवॉइस इश्यू करा, और पॉसिबल नसेल तर आफ्टर. गुड्सच्या केसमध्ये आफ्टरला संबंधच येत नाही, तुम्हाला पहिलेच माहिती आहे, तुम्ही गुड्सची तुम्हाला ऑर्डर किती क्वांटिटीची आहे, त्याचा रेट काय माहिती आहे, मग तिकडे आफ्टरला ऑप्शन नाही. पण सर्व्हिसच्या केसमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस बिफोरच काउंट करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला आफ्टर पण ठेवलं आहे. आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, ॲक्च्युली जेव्हा सर्व्हिस दिली जाईल त्यावेळेस कळेल की सर्व्हिस किती प्रमाणात दिली. मग जे तुम्हाला कळलं ना, मग तुम्ही इनवॉइस इश्यू करा. मग किती वेळात बनवायचा, विदिन अ प्रिस्क्राईब पिरियड, विदिन अ प्रिस्क्राईब पिरियड. तो प्रिस्क्राईब पिरियड जो आहे ना, तो तुम्हाला रूलमध्ये कळेल. इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन व्हॅल्यू टॅक्स आर देअर ऑन अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. जे तुम्हाला पर्टिक्युलर आहे ते रूल 46 प्रमाणेच आहे, पण पिरियड किती असेल की ज्या पिरियडमध्ये इनवॉइस इश्यू करायचा आफ्टर प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, हा एक पॉईंट यामध्ये वाढतो सबसेक्शन 2 मध्ये. आता यामध्ये बघा ISD आहे, रूल 54 प्रमाणे इथे प्रोव्हिजन दिलेलं आहे, कोणाला लागू होणार नाही ही प्रोव्हिजन. ISD इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, इन्शुरर और बँकिंग कंपनी, GTA, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ, म्हणजे तुमचं थिएटर असेल, एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म्स, थिएटर, सिंगल स्क्रीन मल्टी स्क्रीन कोणी असेल त्यांच्याकरता रूल 54 प्रमाणे इनवॉइस बनणार नाही. सॉरी, त्यांना रूल 54 प्रमाणे इनवॉइस बनेल, जे आपण सबसेक्शन 2 दिलं आहे त्याप्रमाणे इनवॉइस नाही. The invoice referred to in rule 46 in case. आता रूल 47 जो आहे तो सांगतो की तुम्हाला रूल 46 मध्ये जो इनवॉइस बनवायचा आहे टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेसच्या केसमध्ये शॅल बी इश्यूड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सर्व्हिस कंप्लीट झालेली आहे, आता इनवॉइस इश्यू करा, पण लगेच ते इश्यू होणार नाही. पिरियड द्या काहीतरी, प्रिस्क्राईब पिरियड किती आहे, 30 दिवस. 30 दिवस इनफ पिरियड आहे, पण तरी गव्हर्नमेंटला असं वाटतं
की प्रोव्हाइडेड डॅश हा जो पिरियड आहे तो कोणाकरता 45 डेज आहे. ती लिस्ट आहे इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग अ नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, त्यांच्याकरता 30 दिवस नाही तर 45 डेज. सर्व्हिस दिली जाते, मग तो रिपोर्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसला पाठवला जातो, मग इन्व्हॉइस इश्यू होतो, इन्व्हॉइस बनवला जातो. या केसमध्ये इमिजिएटली सर्व्हिस कंप्लीट झाली म्हणून लगेच इन्व्हॉइस बनवला जाऊ शकत नाही. फील्डवरती कोण काम करतो? बँकिंग किंवा इन्शुरन्स कंपनीचे एजंट किंवा त्यांचा तो व्यक्ती तो काम करतो. मग तो इन्फॉर्म करतो कंपनीला की अशा प्रकारे सर्व्हिस हां केलेली आहे. मग त्यानंतर ती माहिती ज्यावेळेस प्रोसेस होईल त्याला काही वेळ लागेल ना. तो जो वेळ आहे तो गव्हर्नमेंटला वाटतो की ह्यांच्या केसमध्ये 30 दिवस कमी आहे म्हणून येणाऱ्याने 45 दिवस दिले. बाकी सर्व्हिस प्रोव्हायडरना 30 दिवस आणि इन्शुरर, बँकिंग, फिनान्शियल इन्स्टिट्यूशनना, नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन कंपनींना 45 डेज. रूल 46 प्रमाणे इन्व्हॉइस बनवायचा आणि सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर 30 दिवसामध्ये इन्व्हॉइस बनवायचा, हा रूल 47 आहे. आणि एक्सेप्शन पण त्यामध्ये 45 डेजचे काही कंपनीज करता आहेत. टाइम लिमिट 30 डेज, टाइम लिमिट 45 डेज फॉर इन्शुरर, बँक. आणि त्यामध्ये आणखीन एक गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन दिला की जर बँक किंवा इन्शुरन्स कंपनी त्यांच्याच ब्रँचला सप्लाय करत असेल तर काय करायचं, तर प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अँड इन्शुरर or banking company or a financial institution including a non-banking financial company or a telecom operator, यामध्ये telecom operator पण आला, or any other class of supplier of services as may be notified by the government. असे नोटिफिकेशन नाही आहे आता, फक्त हे 4-5% आहेत. ते जर त्यांच्या ब्रँचला सप्लाय करत असेल, मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज between distinct person as specified in section 25 may issue the invoice before or at the time of such supplier records the same in his books of account. Before or at the time of such supplier record the same in his books of accounts or before the expiry of the quarter. आता आपण क्वार्टर बघितलं ना, कधी संपतो? मार्च, हाँ, सप्टेंबर आणि डिसेंबर. बस क्वार्टर ड्युरिंग विच सप्लाय वॉज मेड. बस ज्या क्वार्टरमध्ये सप्लाय झाला आहे त्याच्या एंडपर्यंत तुम्ही तो रेकॉर्ड करा. हे डिस्ट्रिक्ट पर्सन करता सांगितलेलं आहे, ब्रँच आहे त्या करायला सांगितलेलं. एक्झाम्पल दिलं, ऋतू मॅन्युफॅक्चरर दिल्ली सप्लायज गुड्स टू, आपण हे बघितलं एक्झाम्पल, बरोबर आहे. सर्व्हिसचं एक्झाम्पल, कटियानी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड प्रोव्हाइड्स सिक्युरिटी सर्व्हिसेस टू रॉयल ज्वेलर्स फॉर देअर ज्वेलरी एक्झिबिशन टू बी ऑर्गनाइज ऑन 5 ऑक्टोबर. सिक्युरिटी सर्व्हिस आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे? कटियानी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड. सर्व्हिस कधी दिली? 5 ऑक्टोबरला. मग इन्व्हॉइस इश्यू कधी करायला पाहिजे? एक ऑप्शन आहे बिफोर आणि दुसरा ऑप्शन आहे आफ्टर. आता आफ्टर मी विचार केला तर आफ्टरच्या प्रोव्हिजनप्रमाणे 5 ऑक्टोबरपासून 30 दिवस होतात 4 नोव्हेंबर. ऑन ऑर बिफोर 4 नोव्हेंबर. ऑन ऑर बिफोर 4 नोव्हेंबर. त्याने इश्यू केला सपोज 1 ऑक्टोबरला, बरोबर आहे का? चुकीचं आहे. 1 ऑक्टोबरला इन्व्हॉइस इश्यू केला. मी काय प्रश्न विचारतो बघा, 5 ऑक्टोबरला सर्व्हिस दिली आणि 1 ऑक्टोबरला इन्व्हॉइस इश्यू केला, चुकीचं कसं होईल? बघा एक मिनिट बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, सुरुवात जेव्हा केली तेव्हा सांगितलं होतं की लक्षात घ्या की तुम्हाला
बिफोर तर आहेच इकडे, गुड्सला पण जसं बिफोर आहे तसं बिफोर तर आहेच इथे. पण इथे सर्व्हिसच्या केसमध्ये मी सर्व्हिस दिली नाही आहे तर मला त्याचे चार्जेस कसं करणार? जरी सिक्युरिटी सर्व्हिस आहे, त्यांनी सांगितलं आम्ही 12 तास देऊ, 50 माणसं देऊ, मग त्यांनी सांगितलं 50 माणसं पुरेशी नाहीत, 60 माणसं आणा. म्हणजे हे फिक्स नाही आहे ना, सर्व्हिस देणं फिक्स नाही आहे. पण जर बिफोर आहे, समजा फिक्स आहे की 50 माणसं पाहिजे, त्यांनी इनोज इश्यू केला, 2 ऑक्टोबरला इनोज इश्यू केला, तर चुकीचं होईल का? बिफोर तर आहेच नाही यामध्ये, बिफोर तर आहेच. आणि आफ्टर ज्या वेळेस सर्व्हिस दिली गेली त्याच्यानंतर मॅक्झिमम पिरियड किती आहे? 30 दिवस. विदिन 30 डेज, बिफोर और विदिन 30 डेज प्रोव्हिजन तशी होते. बिफोर और आफ्टर सर्व्हिसची डेट आहे, ती डेट तुम्हाला कळली, त्याच्या अगोदर तुम्ही कधी इश्यू करा. तुम्ही आज इनवॉइस बनवला आणि 6 महिने सर्व्हिस दिली तर चालणार नाही का? बिफोरप्रमाणे चालणार नाही. सर्व्हिस दिल्यानंतर 30 दिवसानंतर चालणार नाही. मॅक्झिमम लिमिट ते 2 डेट येतात, एक बिफोरची आणि एक आफ्टरची. आणि तुम्ही सर्व्हिस कधी दिली ही तिसरी डेट. एक्झाम्पल घेण्याचा आपला उद्देशच हा आहे, ऑन ऑर बिफोर 4 नोव्हेंबर. 5 ऑक्टोबरला त्यांनी सर्व्हिस दिलेली, 5 ऑक्टोबरला. आता जर का मी तुम्हाला विचारतो की 1 ऑक्टोबरला जर इनवॉइस इश्यू केला असेल तर 1 ऑक्टोबर हा ऑन ऑर बिफोर 4 नोव्हेंबर येतो की नाही? येतो. मग काय प्रॉब्लेम? आपल्याला असं म्हटलंय का की सर्व्हिस दिल्याच्या डेटपासनं पुढे 30 दिवस होतात, तोपर्यंत इनवॉइस हा इश्यू झालेलाच असला पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही कधी इश्यू करा, अगोदर तुम्ही इनवॉइस इश्यू करायचं नाही असं म्हटलेलं असे पश्चिम प्रोव्हिजनच नाही ना. ते दिलेलंच आहे, बिफोर दिलेलंच आहे. गुड्ससाठी ते बिफोर आणि ॲट द टाईम ऑफ सप्लाय. आफ्टरचा क्लॉजच नाही तिकडे, आफ्टरचा तर तिकडे प्रोव्हिजनच नाही आहे. आपण एक केस बघितली सप्लाय ऑफ गुड्सची, दुसरी केस बघितली सप्लाय ऑफ सर्व्हिसेसची. इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ ए रिमूव्हल ऑफ गुड्स for supply to the recipient where the supply involves movement of goods. And दूसरा delivery of goods or making available thereof to recipient in any other case. एकदा काउंटरला मिळतात गुड्स किंवा मग ट्रान्सपोर्ट थ्रू पाठवले जातील त्यावेळेस मुवमेंट ऑफ गुड्स आहे. सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. इथे मुवमेंट ऑफ गुड्स येणार नाही जर काउंटरला अवेलेबल करून दिलं. मग रिमूव्हल करतोय आपण, मग रिमूव्हल कोण करणार? आयदर रेसिपियंट करेल, सप्लायर करेल, त्यांच्या वतीने कोणी करेल, रिमूव्हल आहे. म्हणजे डिस्पॅच गुड्स केले जातील त्यावेळेस तुमची पहिली केस आहे. इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ हे दिले. आणि सर्व्हिसच्या केसमध्ये इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर आफ्टर the provision of service but within a period of 30 days from the date of supply of service. आणि 45 days insurer, banking company, financial institution including a non banking financial institution. आणि जर ब्रँचला सप्लाय केला तर मग सप्लाय करतो ॲज टेलिकॉम ऑपरेटर पण आहे. बिफोर ॲट द टाईम ऑफ सप्लायर रेकॉर्ड द सेम इन हिज बुक्स ऑफ अकाउंट्स ऑर बिफोर द एक्सपायरी ऑफ द क्वार्टर. एका पेजमध्ये समराईज केलं आहे. टाईम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ इनवॉइस. रूल 46 तुम्हाला कंटेंट कुठले पाहिजे हे सांगतो. आणि रूल्स 47 मध्ये सर्व्हिसच्या केसमध्ये तुम्हाला 30-45 दिवस आणि डिस्टिंक्ट पर्सन करता जी प्रोव्हिजन आहे हा तुम्हाला रूल 47 सांगतो. आपण रूल 46 बघितला, रूल 47 बघितला. गुड्स एक असतो इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स, दुसऱ्यामध्ये काउंटर सेल होतो. ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल, ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी इनवॉइस इश्यू करा. आणि जर गुड्स पाठवले पण सप्लाय होत नाही त्या गुड्स पाठवण्यामुळे, ॲप्रूव्हल होईल तेव्हा सप्लाय होईल. मग जेव्हा इंटिमेट करेल रिसिपियंट की मी गुड्स ठेवले तर त्यावेळेस सप्लाय झाला, इनवॉइस बनवा.
आणि जर तुम्हाला इंटिमेशन मिळत नाही आणि 6 महिने झाले विदिन 6 मंथ फ्रॉम द रिमूव्हल विच एव्हर इज अर्लियर, 6 महिन्यामध्ये इंटिमेशन झालंच नाही तर सप्लाय झाला असं मानण्यात येईल. सर्व्हिसेसच्या केसमध्ये विदिन 30 days फ्रॉम द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स बँकिंग कंपनीला 45 days. याच्या आपण अशा चार्टही बनवला. तुम्हाला लक्षात ठेवण्याकरता तुम्ही अशा प्रकारे पण घेऊ शकता किंवा असा चार्टही बनवू शकता. 46 झाला, 47 झाला, आता 48. गुड्सचा सप्लाय होतो. द इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड. तुम्ही 46च्या फॉर्मॅटप्रमाणे काय कराल, इनवॉइस इश्यू कराल. या 3 कॉपीज घ्यायच्या. इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स 3 कॉपी घ्यायच्या. एक ओरिजिनल कॉपी फॉर रिसिपियंट, डुप्लिकेट कॉपी फॉर ट्रान्सपोर्टर, ट्रिप्लिकेट कॉपी फॉर सप्लायर. सप्लायरनी स्वतः करता त्याची कॉपी ठेवायची, दुसरी कॉपी ट्रान्सपोर्टरला द्यायची आणि पहिली कॉपी जी आहे ही ज्याचा मटेरियल आहे, ज्याचा माल आहे, जो रिसिपियंट आहे, ज्याला पाठवला जातो आहे त्याला ओरिजिनल कॉपी द्यायची. 3 कॉपीज पाहिजे गुड्ससाठी. सर्व्हिस काय ट्रान्सपोर्टने जात नाही, त्यामुळे सर्व्हिसला ओरिजिनल कॉपी फॉर रेसिपियंट, डुप्लिकेट कॉपी फॉर सप्लायर. आणि जे इनवॉइस पाठवलेत ते GSTR 1 मध्ये अपलोड झाले पाहिजे. द सिरियल नंबर ऑफ इनवॉइस issued during a tax period shall be furnished electronically through the common portal in form GSTR 1. Detail of outward supplies of goods or services. गुड्सच्या केसमध्ये 3 कॉपीज, ओरिजिनल, डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट. सर्व्हिसच्या केसमध्ये 2 कॉपीज, ओरिजिनल आणि डुप्लिकेट. आपण आता कंप्लीट केला 31/1 आणि 31/7. नॉर्मल केस ऑफ सप्लाय. ओके. आता कंटिन्युअस, मग आता पुढचा आपला जो टप्पा आहे तो आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आणि कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. तुम्हाला सेक्शन 2 मध्ये क्लॉज 32 मध्ये डिफाईन केलं आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स म्हणजे काय. मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड और ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑन रिकरंट बेसिस. बरोबर आहे. तुम्ही सप्लाय करताय, तुमचा कंटिन्युअस सप्लाय. आता कंटिन्युअस म्हटलं तर मध्ये तुम्ही थांबणारच नाही असं नाही, तुम्हाला वारंवार सप्लाय करायचं. आज केला, उद्या नाही केला तर मग परवा केला बस. जर का असा अर्थ घेतला की कंटिन्युअस म्हणजे प्रोसेस सुरू केली, थांबलीच नाही पाहिजे, त्याला तुम्ही कंटिन्युअस म्हणता. कंटिन्युअसचा अर्थ आहे ना. तर कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. वेदर ऑर नॉट बाय जो सप्लाय होणार आहे तो आयदर वायर थ्रू होईल किंवा होणार नाही, केबल थ्रू होईल किंवा होणार नाही, पाईपलाईन और अदर कंड्युएट, अँड फॉर विच द सप्लायर इनवॉइसेस द रिसिपियंट ऑन अ रेग्युलर और पिरियडिक बेसिस. आज सप्लाय झाल्यानंतर त्याची माहिती ठेवली जाईल, कधी सांगितलं गेलं. जी काय डिमांड करण्याची पद्धत असेल की ईमेल थ्रू कळवत असतील, फोन थ्रू कळवत असतील, SMS थ्रू कळवत असतील, व्हॉट्सअप थ्रू कळवत असतील, सांगितलं एवढा माल पाठवलं का मग एक ठराविक काळानंतर त्याचा इनवॉइस बनवणार असेल रिसिपियंटला रेग्युलर किंवा पिरियडिक बेसिस. इन्क्लूड्स सप्लाय ऑफ सच गुड्स ॲज अ गव्हर्नमेंट मे. गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की हे कंटिन्युअस गुड्स आहेत. बस ही डेफिनेशन आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. जर ह्या प्रकारे तुम्ही दिलेला इकडे की ॲग्रीमेंट आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, त्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ याद्वारे किंवा आणखीन कुठल्या प्रकारे सप्लाय केला जातो कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस आणि त्याचा रिसिपियंटला
रेग्युलर बेसिसवरती किंवा ठराविक पिरियडनी इन्व्हॉइसिंग केलं जातं. याला म्हणतात कंटिन्युअस सप्लाय. आणि याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकतं की ह्या कंटिन्युअस सप्लाय गुड्समध्ये येतील. ते सगळं कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे. आता याप्रमाणे जर तुमचा सप्लाय, मी जर टॅक्सेबल पर्सन आहे, माझा सप्लाय जर कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्समध्ये येतो तर मग मला कशा प्रकारे इन्व्हॉइस बनवायला लागेल हे मला सेक्शन 31(1) प्रमाणे न बघता सबसेक्शन 4 सेक्शन 31 प्रमाणे बघायला लागेल. इन्व्हॉइस मला बनवायचं आहे पण मला सबसेक्शन 1 लागतो का 4 लागतो हे कशामुळे ठरतं की माझा सप्लाय हा कंटिन्युअस सप्लायमध्ये येतो का नॉर्मल सप्लायमध्ये येतो. जर नॉर्मल सप्लायमध्ये येईल तर 31(1), जर कंटिन्युअस सप्लाय गुड्समध्ये येईल तर 31(4). जेव्हा मी कोणाला सप्लाय करीन मी तुम्हाला ॲग्रीमेंट देईन की मी तुम्हाला दर महिन्याला जे मटेरियल पडतो ह्याचं तुम्हाला मी स्टेटमेंट देईन, किंवा तुम्ही मला दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट मी सांगेन किंवा 5 लाख रुपये तुम्ही मला पेमेंट द्यायचे, काहीतरी ठरेल की नाही. मग त्याप्रमाणे इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स or successive payment are involved, the invoice shall be issued before or at the time of each such statement is issued, or as the case may be each such payment is received. पेमेंट तुम्हाला मिळालं 5 लाखाचा, पेमेंट मिळालं, इन्व्हॉइस बनवा. किंवा पेमेंट मिळणार आहे 5 लाखाचं, याच्या अगोदर इन्व्हॉइस बनवा. आणि स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड ठेवला आहे किती मटेरियल पाठवलं, स्टेटमेंट पाठवलं रिसिपिएंटला का इन्व्हॉइस त्यावेळेस बनला पाहिजे किंवा त्याच्या अगोदर बनला पाहिजे. जसं कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे तसं कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे. मीन्स द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस which is provided or agreed to be provided continuously or on a recurrent basis under a contract for period exceeding, इथे सर्व्हिसच्या केसमध्ये पिरियड हा 3 महिन्यापेक्षा जास्त पाहिजे. विथ पिरियडिक पेमेंट ऑब्लिगेशन्स हे असलं पाहिजे. इन्क्लूड सप्लाय ऑफ सच सर्व्हिसेस, आणखीन काही सर्व्हिसेस गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. ठीक आहे, आता एवढं तर कळलं आपल्याला. 3 महिने हा महत्त्वाचा मुद्दा इकडे. अशी सर्व्हिस ही 3 महिन्यावर जास्त काळ चालणार आहे. आता जर कुठल्याही प्रकारचा ॲडव्हान्स घेतला असेल तर मग त्याला 31(3)D ॲप्लिकेबल होतो. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 31(3)D. ॲडव्हान्स घेतला असेल तर मग त्याचे ॲडव्हान्स रिसिप्ट बनवावी लागते, रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट. आता ॲडव्हान्स पेमेंट नाही आहे म्हणून दिलं इकडे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन. त्याची प्रोव्हिजन केलेली आहे की जर ॲडव्हान्स घेत आहे मग तुमची कंटिन्युअस सर्व्हिस आहे, मग तुम्ही पेमेंट वगैरे घ्याल तर तुम्ही ॲडव्हान्स घेतला इग्नोर कराल, नॉट पॉसिबल. ॲडव्हान्स घेतला आहे जमा करायला द्यावा टॅक्स, ती वेगळी प्रोव्हिजन आहे, ती आपण नंतर बघणार आहोत. म्हणून दिलं इकडे फक्त सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 31(3)D. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, या केसमध्ये ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल. मी ठरलं आहे किंवा 5 तारखेला पेमेंट करायचं, हे आहे का? समजा आहे, मी सर्व्हिस देणार आहे आणि 5 तारखेला एक ठरलेलं आहे पेमेंट द्यायचं, तर मग ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल आहे फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट, ॲज पर कॉन्ट्रॅक्ट. द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. हे दिलेलं आहे. वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज नॉट असर्टेनेबल, पेमेंटचं काय फिक्स नाही. The invoice shall be issued before or at the time when the supplier of service received the payment. पेमेंट त्याला मिळेल तेव्हा मग त्याने इन्व्हॉइस बनवा. तिसरी केस अशी की जो इव्हेंट आहे वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ एन इव्हेंट, तो इव्हेंट कम्प्लीट होईल तेव्हा पेमेंट मिळेल, हे दिलं आहे. द इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड on or before the date of completion of that event. ड्यू डेट ऑफ पेमेंट फिक्स केलेली आहे तर मग त्या डेटची आपलं इन्व्हॉइस बनवा. तुम्ही जेवढी अमाऊंट घेता ना त्याचा इन्व्हॉइस पाहिजे. गव्हर्नमेंटचं म्हणणं एवढं आहे, सप्लायर पैसे घेणार तर गव्हर्नमेंटला पैसे हवे. सर्व्हिस किती कंप्लीट झाली
हे इथे मेजर होत नाही, हे इथे काउंट केलं जात नाही. पेमेंट मिळालं, तुम्हाला मिळालं, आम्हाला द्या. लक्षात ठेवण्याचा मुद्दा इकडे हा आहे. जान्हवी सिनेमाज एंटर्ड इनटू an annual maintenance contract with PR Services Limited for 1 year. एप्रिल वर्ष सुरू झालं, मार्चला एंड होईल. ह्या एका वर्षानंतर काय केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं. एअर कंडिशन फिटेड इन देअर थिएटर्स, एअर कंडिशनसाठी कॉन्ट्रॅक्ट आहे. ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट पेमेंट फॉर सेट सर्व्हिसेस हॅड टू बी मेड ऑन 7th एप्रिल. पेमेंट मिळेल 7 तारखेला. अशा प्रकारे काय केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं. आता तुम्ही बघाल तुमची प्रोव्हिजन आहे, ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल. ह्या केसमध्ये ड्यू डेट फिक्स आहे. पेमेंटची कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट केलं, पण शक्य आहे की ज्या दिवशी पेमेंट द्यायचं आहे त्या दिवशी पेमेंट इश्यू नाही केलं, उशिरा इश्यू केलं. मग आता आपल्या केसमध्ये इनवॉइस कधी इश्यू करायला पाहिजे, ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. ड्यू डेट किती आहे ती महत्त्वाची आहे का, पेमेंट रिसिव्ह केलं तेव्हा. बघा दुसऱ्या केसमध्ये काय म्हटलं आहे की ज्यावेळेस ड्यू डेट नॉट असर्टेनेबल आहे, ड्यू डेट फिक्स नाही आहे, त्यावेळेस पेमेंट मिळेल तेव्हा. पण ड्यू डेट जर फिक्स केली आहे त्या ड्यू डेटला इनवॉइस बनला पाहिजे. हाऊएव्हर जान्हवी सर्व्हिसेस मेड द पेमेंट ऑन 15. 7 तारखेचं ॲग्रीमेंट होतं, पण 15ला बिल 15ला पेमेंट केलं. सिन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय PR सर्व्हिसेस लिमिटेड टू जान्हवी सिनेमाज इज अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस अँड ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल. 7 तारीख आहे, पेमेंट कधी पण घ्या तुम्ही, पण इश्यू करा इनवॉइस, टॅक्स इनवॉइस ऑन ऑर बिफोर सच ड्यू डेट, म्हणजे 7 एप्रिल. ते पेमेंट देणार पण नाही, पण तुमच्याकडे डेट काय 7 एप्रिल, इनवॉइस इश्यू करा. पेमेंट ते मेला पण देतील, तुमचं पेमेंट तुम्ही बघा. पण तुमच्या आपल्या GSTच्या प्रोजेक्टप्रमाणे जर पेमेंट इज असर्टेनेबल, ड्यू डेट्स फिक्स झालेली आहे, तर मग त्याच्या अगोदर इनवॉइस बनला पाहिजे किंवा तेव्हा इनवॉइस बनला पाहिजे. ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. पेमेंट कधी मिळते याचा इथे विचार केला जाणार नाही, पण ज्यावेळेस ड्यू डेट फिक्स नाही आहे त्यावेळेस पेमेंट मिळते. तीनच मुद्दे होते ना आता. एक म्हणजे इथे ड्यू डेट फिक्स केली आहे का, वेअर सक्सेसिव्ह गुड्सच्या केसमध्ये वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, सक्सेसिव्ह पेमेंट इन्वॉल्ड. The invoices shall be issued before or at the time each such statement is issued or each such payment is received. आणि कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसच्या केसमध्ये ड्यू डेट दिली आहे का बघा, ड्यू डेट दिली आहे तर मग ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. ड्यू डेट दिलेली नाही आहे किंवा पैसे मिळाले का, बिफोर और ॲट द टाईम वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस रिसिव्स द पेमेंट. आणि मग या दोन्ही केस नाही आहे, पेमेंटची ड्यू डेट नाही आहे, तर मग पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ द इव्हेंट. तीनच केस असू शकतात ना कंटिन्युअस सर्व्हिसेसमध्ये. मग ज्यावेळेस इव्हेंट कम्प्लीट होईल ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट, सांगितलं की हा रस्ता बनवून द्यायचा, सर्व्हिस दिली हा रस्ता बनवून द्यायचा, तर रस्ता पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही द्याल की इनवॉइस हा रस्ता कम्प्लीट झालेला आहे, इव्हेंट कम्प्लीट झाला, इनवॉइस बनवा. मग जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला पेमेंट कधी मिळेल त्याच्याबरोबर त्याशी आपलं काही लिंक नाही. इकडे जर दिलं इकडे पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ डे ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट. कॉन्ट्रॅक्ट काय असेल की इव्हेंट बघा कसं आहे, लक्षात घ्या तिसरा मुद्दा पण, पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ अन इव्हेंट, द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट. असं नाही म्हटलं की त्याला पैसे मिळतील तेव्हा इनवॉइस इश्यू करा, असं नाही म्हटलं. इव्हेंट कम्प्लीट झाला ना बस, बिलकुल.
तुम्ही ज्यावेळेस मोबाईल घेता पोस्टपेडमध्ये 30 दिवसामध्ये काय होतं, इनवॉइस बनतो. मग इनवॉइस बनणारे पेमेंट द्यायला लागतं ना त्यांना, गव्हर्नमेंटला. असं नाही म्हटलं की तुम्हाला जेव्हा तुमचा जो रिसिपेंट आहे तो पेमेंट करेल तेव्हा आम्हाला पेमेंट द्या, असं नाही ना तिकडे. मग ह्याला पण का असं ठेवणार, इव्हेंट कम्प्लीट झाला, पेमेंट इज लिंक टू द इव्हेंट. सप्लायरला पेमेंट मिळणार आहे इव्हेंट कम्प्लीट झाल्यानंतर, पण जसा इव्हेंट कम्प्लीट झाला इनवॉइस इश्यू करा. आपण इनवॉइसची प्रोविजन बघतोय, आपला संबंध इनवॉइसची आहे की इनवॉइस कधी इश्यू करायचं. जसं ते सिनेमाचं होतं, सेम सिमिलर टाईपचं एक्झाम्पल आहे. बघा तुम्हाला काय आठवतं का, बघा वाचा. हां त्यांचं बिल 1 एप्रिल म्हणजे प्रत्येक महिन्याच्या फर्स्टला बिल बनेल, बरोबर. बरोबर ना. तुम्हाला आठवायला काय लागतं यामध्ये एक्झाम्पलमध्ये, की कंटिन्युअस सर्व्हिस आहे का, हां. आहे. 3 महिन्यात जास्त पिरियडला सर्व्हिस आहे, कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस आहे. मग आपण ते आठवलं पहिलं उत्तरामध्ये कसं आलं त्याच्यामध्ये, की कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस मीन्स हे दिलेलं आहे, पिरियड एक्सिडिंग 3 मंथ्स आहे, पिरियॉडिक पेमेंट ऑब्लिगेशन आहे. बस आता ह्याच्यामध्ये काय पिरियड दिलं आहे, द गिवन सिच्युएशन इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस ॲज अ रिपेअर अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस हॅव बीन प्रोव्हाइडेड बाय MBM caretakers on a quarterly basis under a contract for a period of 1 year with the obligation for quarterly payment. मग पेमेंट ड्यू डेट फिक्स आहे. In terms of section 31, in case of continuous supply of service where due date of payment is ascertainable from the contract, as the given case ते आहे, invoice shall be issued on or before the due date of payment. मग MBM caretakers should issue quarterly invoices on or before April 1, April, July 1, October 1 and January. अगोदरच्या एक्झाम्पलला सिमिलर एक्झाम्पल होतं, फक्त ते एक पुन्हा एकदा रिकॉल व्हावा म्हणून मी एक्झाम्पल ठेवलं. आणि मग उत्तर देण्याची पद्धत कशी आहे हे तुम्ही 4 पॉईंटमध्ये, तुमचा जो थॉट आहे तर तुम्ही 4 पॉईंटमध्ये घ्या. की पहिले बघा सर्व्हिस कुठल्या कॅटेगरीमध्ये, नॉर्मल आहे का कंटिन्युअस आहे, तर कंटिन्युअस आहे. मग कंटिन्युअसमध्ये ड्यू डेट दिली आहे, पेमेंट दिलं आहे, इव्हेंट दिलं आहे, काय दिलं आहे, तर स्थिती दिलं आहे की ड्यू डेट फिक्स केलेली आहे. बस मग त्याप्रमाणे मग कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसमध्ये जर ड्यू डेट दिलेली आहे तर ऑन ऑर बिफोरच्या ड्यू डेटला पेमेंटच्या अगोदर पेमेंटची ड्यू डेट दिली त्यांनी, बस पेमेंट मिळो की न मिळो ते आपण बघत नाही. बस आपल्याकरता इनवॉइसच्या कधी जनरेट करायचं, बस आपण त्याप्रमाणे त्याचं आन्सर काढलं. देअर फोर इन द गिवन केस ह्या 4 डेट आहे, त्या 4 डेटच्या ऑन ऑर बिफोर या डेटला इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. सर्व्हिसेस नॉर्मल आहे, कंटिन्युअस सर्व्हिस आहे. आणखीन असं होतं की किंवा काम बरोबर चालत नाही, प्रॉपर चालत नाही आणि मग रिसिपेंट म्हणतो की काम बंद करा, बस झालं, काम तुमचं नको. त्याकरता तुम्हाला सबसेक्शन 6 आहे, 31(6). इनवॉइस इन केस ऑफ सेसेशन ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस, म्हणजे सर्व्हिस बंद केली, स्टॉप केली. सब्जेक्ट इन केस वेअर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस सीजेस
under contract before the completion of the supply. The invoice shall be issued at the time when the supply ceases, and such invoice shall be issued to the extent of the supply made before such cessation. काय अर्थ लागतो याचा? बंद करण्याच्या आधी बिल द्यावं तुम्ही लागेल. इश्यू करा. हां. आता समजा तुम्ही संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे 5 लाखाचं आहे हां. आणि जर मध्येच थांबवून हं. कॉन्ट्रॅक्ट काय केलं, बिफोर द कम्प्लिशन ऑफ द सप्लाय सर्व्हिस, सप्लाय ऑफ सर्व्हिस जी आहे, कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, अंडर कॉन्ट्रॅक्ट आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस, पण बिफोर द कम्प्लिशन ऑफ द सप्लाय द इनवॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाइम वेन सप्लाय सीजेस अँड सच इनवॉइसेस शॅल बी इश्यूड. आता 5 लाखाचा इनवॉइस बनणार नाही. नाही. काम किती झाले, जेवढं टू काम द एक्सटेंट ऑफ सप्लाय मेड बिफोर सच सेसेशन. स्टॉप करायच्या आधी जेवढं एवढं काम झालंय. त्याचंच बिल द्यायचं. बस दोघेही ॲग्री होतील की तू एवढंच काम केलं आहे, हो. बस ठीक आहे, झालं ना तुमचं. जा तुम्ही सर्व्हिस, तुमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे सर्व्हिस चालू होती, पण मध्येच तुम्ही ॲग्रीमेंट तुमचं कॅन्सल केलं, स्टॉप केलं, तर मग तसं करता येत असेल तर ते करू शकतात. ते करत असतील तर मग गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की आता तुम्ही इव्हेंट समजा तुमचं पेमेंट टर्म नव्हत्या या पिरियड होती, ठीक आहे, तुम्ही ड्युटीचं पेमेंट केलं, पण नंतर सर्व्हिस तुम्ही मध्येच स्टॉप केली तर मग लगेच इन्व्हॉइस इश्यू करा. एवढी सर्व्हिस दिली गेली आहे, इन्व्हॉइस इश्यू करा. नॉर्मल केस बघितलं आपण, गुड्सचं आहे, डावीकडे आपण गुड्सचं बघतोय, त्या साईडला तुम्हाला सर्व्हिस दिली कंटिन्युअस आणि गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न, आणि मग इथं कंटिन्युअस सर्व्हिस. बस या मुख्य 6 प्रोविजन होत्या. आपण कॅटेगरीज केली, गुड्सच्या वेगळ्या ठेवू, सर्व्हिसच्या वेगळ्या ठेवू, लक्षात ठेवायला सोपं, समजायला सोपं. समजलं ना एवढं. आता हा जो आपला दुसरा पार्ट आहे स्पेशल केस, स्पेशल केस तेवढं आपलं बाकी राहील. बाकी तुम्हाला क्लिअर झालं. थांबूया इथे. इनवॉइस इश्यू करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला इनवॉइसची प्रोव्हिजन आणि इनवॉइसचे रूल माहिती पाहिजे.